उत्तराखंडच्या जंगलात शेरसिंग नावाचा राजा राहत होता. एक दिवशी गुहेबाहेर बसून आपल्या मुलाला अर्जुनला झाडांमध्ये एकटं खेळताना पाहत होता. अरे बाळा, खेळता खेळता पुढे जाऊ नकोस, तिथेच थांब. हो बाबा. तेव्हाच तिथे शेरसिंगची मैत्रीण राधा बकरी आली. ये राधा. काय झालं महाराज? आज तुम्ही मला ये राधा म्हणलं? नेहमी तुम्ही मला ये दोस्त किंवा ये डार्लिंग म्हणता. खरं तर मी इथे, पण माझं मन दुसरीकडेच आहे. असं वाटतंय तुम्ही परेशान आहात. तुम्ही तुमचा त्रास मला सांगू शकता महाराज? आज मला माझ्या मेलेल्या पत्नीची आठवण आलीये. तिकडे बघ, तिकडे बघ, माझा मुलगा आई विना कसा खेळतोय. एक सांगू, तुम्ही दुसरं लग्न करायला हवं. हे तू काय म्हणतीयस राधा? मला माहितीये तुमचं तुमच्या पत्नीवर खूप प्रेम होतं, पण हे लग्न तुम्ही तुमच्यासाठी नाही, अर्जुनसाठी करा. सध्या त्याला आईची खूप गरज आहे. कदाचित तू योग्य बोलतीयस राधा. मला दुसरं लग्न करायलाच हवं. काही दिवसांनंतर शेरसिंगने एका मुलाची आई असणाऱ्या रंभा नावाच्या सिंहिणीशी दुसरा विवाह केला. तुम्ही मला आणि माझ्या मुलाला स्वीकारून आमच्यावर खूप उपकार केलेत. हे काय म्हणतीयस रंभा? जसं तुझ्या मुलाला वडिलांची गरज आहे, तसंच माझ्या मुलाला ही आईची गरज होती ना. लक्षात ठेव, मी कुठलेही उपकार केले नाहीये. वीर तुमच्यासारखा पिता मिळाल्याने धन्य झालाय. हो, काही दिवसातच मी अर्जुन आणि वीरला युद्धकला शिकवीन. शेवटी माझ्यानंतर त्यांनाच जंगल सांभाळायचंय. काही दिवसांनंतर शेरसिंग अर्जुन आणि वीरला युद्धकला शिकवू लागला. अर्जुन खूप समजदार होता आणि वीर रागीट सिंह होता. हे बघ वीर, तुला अर्जुन प्रमाणे शांत राहून युद्धाचे डावपेच शिकायला हवेत, चिडून नाही. मला माझ्या पद्धतीने युद्धकला शिकू द्या बाबा. हाच फरक आहे तुझ्यात आणि अर्जुन मध्ये. जोपर्यंत मी दिलेल्या ज्ञानाला तू शांतपणे ऐकत नाहीस, तुला युद्धकला येणार नाही. बाबा, तुम्ही नेहमी त्या अर्जुनचंच कौतुक करत असता. मला राग येतो, पण हाही विचार करा, मी एका सिंहाचा मुलगा आहे, कोण्या बकरीचा नाही. इतकं बोलून वीर रागाने तिथून निघून गेला. वडिलांवर रागावून वीर सरळ आपल्या आई रंभाजवळ गेला आणि सगळी घटना तिला सांगितली. आई, बाबा अर्जुनवरती जास्त प्रेम करतात. ते नेहमी अर्जुन समोर मला अपमानित करत असतात आणि मला जाणीव करून देतात की मी त्यांचा सावत्र मुलगा आहे. हे ऐकून रंभा चिडली. तू त्यांच्यासाठी सावत्र असशील, माझ्यासाठी नाही. येऊ दे त्यांना, मी बघतेच त्यांना. रंभा रागात गुहेच्या बाहेर बसून आपल्या पतीची वाट पाहू लागली. त्याच वेळी तिचे दोन सल्लागार लीला आणि कालू तिथे आले. दोघं मूर्ख आणि खोटारडे आहेत. काय झालं महाराणी? आज तुमच्या डोळ्यात एवढा राग का आहे? माझे पती शेरसिंग आजकाल स्वार्थी झालेत. राणी साहेब, काही त्रास असेल तर आम्हाला सांगा. तुम्हाला तर माहितीच आहे आम्ही तुमचे किती वफादार आहोत. शेरसिंग फक्त आपल्या पहिला पुत्र अर्जुनची काळजी करतात. माझ्या वीरकडे तर ते बघत सुद्धा नाहीत. वाईट वाटणार नसेल तर एक बोलू. खरं तर शेरसिंग अर्जुनला राजा बनवण्यासाठी हे असं सगळं करतायत. बघा, अर्जुन राजा बनला तर तुमचा वीर तसाच राहील. जर वीर राजा बनला नाही तर अर्जुन त्याला शिपायासारखीच वागणूक देईल. हे ऐकून रंभा रागाने लाल झाली. वीरच राजा बनण्यासाठी योग्य आहे आणि तोच राजा बनेल. आगीत तेल ओतत लीला म्हणाली, माफ करा महाराणी, जोपर्यंत महाराज राधाच्या गोष्टी ऐकतील तोपर्यंत तुमचा पुत्र राजा नाही बनणार. माझ्या मुलाला राजा बनण्यात जर राधा मध्ये आली तर मी तिचं अस्तित्वच मिटवून टाकेन. लीला आणि कालूनी महाराज आणि राधाविषयी महाराणीच्या मनात विष कालवलं. मी आजच वीरला राजा बनवण्याबद्दल शेरसिंगशी बोलते. लीला आणि कालू त्यांच्या षडयंत्रात यशस्वी होऊन तिथून निघून जातात. बघितलंस कालू, महाराणी किती लवकर आपल्या जाळ्यात अडकली. अरे कुठली महाराणी, एक नंबरची मूर्ख आहे आणि त्याचा मुलगा वीर नुसता नावाचा वीर आहे. फार हौस होती ना शेरसिंगला बकरीसोबत मैत्री करायची. आता बघ, आपण त्यांच्या परिवारातच आग लावून टाकली. हा, आणि वीरला राजा बनवलं नाही किंवा राणीने राधाला मारलं तर त्यांच्या परिवारात आग तशीही लागेल. आणि हीच आग शेरसिंगचा अंत करेल आणि आपण राजा बनू. दोघं कपटी जोरजोरात हसत घराकडे निघून जातात.
संध्याकाळी जेव्हा शेरसिंग परत आला तर रंभा सिंहीण आग बबूला होऊन त्याच्या समोर येऊन उभी राहिली. शेवटी तुम्हाला माझ्या मुलाची का चीड आहे? का तुम्ही तुमच्या सख्या मुलासमोर अर्जुन समोर माझ्या मुलाला अपमानित करता? हे तू काय बोलतीयस रंभा? तुझ्या तोंडात हे सावत्र आणि सख्खा हे काय आलं? हे दोघही माझी मुलं आहेत. मी भेदभाव करत नाही. नाही, तुम्ही तुमच्या मुलाला जास्त प्रेम करता आणि माझ्या वीरचा द्वेष करतात. असं तुला कोणी सांगितलं? मला सगळं माहितीये. तुम्ही त्या फालतू बकरीचा सल्ला घेता. कधी माझा किंवा माझ्या मुलाचा सल्ला घेतला? अगं वीर आत्ता बच्चा आहे, त्याचा काय सल्ला घेऊ मी? एका बकरीचा सल्ला घेऊ शकता पण एका सिंहाचा नाही. मला तर संशय आहे माझ्या मुलाला बेटा बेटा म्हणून त्याला राजा बनवायचं नसेल तुम्हाला. हे बघ, राधाच्या कर्तृत्वावर कधी प्रश्न उठवू नकोस. ती माझी परम मित्र आहे आणि प्रश्न राहिला वीरचा तर अर्जुन आणि वीर मध्ये जो जास्त काबिल असेल त्यालाच मी राजा बनवीन. असं म्हणून शेरसिंग रागाने तिथून निघून गेला. मी सावत्र मुलगा आहे म्हणून माझा बाप मला कधीच राजा बनवायचा नाही. एके दिवशी महाराणी लीला आणि कालू सोबत बसून वीर विषयी बोलत असतात. मी म्हणाले होते ना, जोपर्यंत महाराज राधाचं ऐकतील तोपर्यंत ते काही वीरला राजा बनवणार नाहीत. आई, माझं मन आज एखाद्या बकरीला खायची इच्छा करतंय. काय मी राधाला आज संपवून टाकू? नाही बाळा, घाई करणं राक्षसी असतं. वीर बरोबर बोलतोय. राधाला संपवून टाका. तुम्हाला माहितीये ना, शेरसिंगनी जंगलात बकरीच्या शिकारीवर बंदी घातलीये. कोणीही बकरीची शिकार नाही करू शकत. महाराणी, कसं बोलता हो? वीरसिंग या जंगलाचा पुढचा राजा आहे आणि राजाला पूर्ण अधिकार असतो कोणत्याही जनावराला मारून आपली भूक मिटवण्याचा. राणी साहेब, वीरला राधाला मारण्याची परवानगी देऊन टाका. रंभा काही वेळ विचारात पडली. मग तिच्या डोळ्यात राग उतरला. ठीक आहे, जा बाळा, त्या बकरीचे तुकडे तुकडे करून टाक. एखादा तुकडा उरला तर आम्हाला गरीब समजून देऊन टाका. आम्ही तुला दुआ देऊ. आपल्या आईच्या संमतीमुळे वीरसिंगच्या डोळ्यात चमक आली आणि तो राधाला शोधायला निघाला. ही तर राधाची मुलगी गुडिया आहे. आज राधा नाही तर गुडियाही सही. आज मी हिची शिकार करीन. असं म्हणून वीरसिंगने गुडियावर हल्ला केला आणि काहीच वेळात तिला मारून खाऊन टाकलं. संध्याकाळपर्यंत गुडिया घरी आली नाही म्हणून राधा बकरी तिला शोधायला निघाली. हत्ती दादा, तुम्ही माझ्या गुडियाला पाहिलत का? राधा ताई, आता गुडिया परत कधीच येणार नाही. हे काय म्हणताय दादा? राधा ताई, तुमच्या गुडियाला वीरसिंगनं मारलंय हो. हे ऐकून राधा हमसून हमसून रडायला लागली. ती धावत शेरसिंगकडे गेली. महाराज, जर रक्षकच भक्षक झाला तर आमचं काय होईल? हे काय बोलतीयस राधा? कोण भक्षक आणि कोणी मारलं? तुमचा मुलगा वीर याने माझ्या मुलीला मारलं. असं नाही होऊ शकत. माझ्या राज्यात बकरीला मारणं मनाय. पण तरीही तुमच्या मुलाने माझ्या मुलीला मारलंय. हे ऐकून शेरसिंग खूप दुःखी झाला. त्याच रात्री जंगलात सभा भरली. वीरसिंग, काय तू गुडियाला मारलंस? तुला मी काहीतरी विचारतोय. तू काय गुडियाला मारलंस? माझा मुलगा होणारा राजा आहे आणि राजा काही पण करू शकतो. नाही, आपल्या प्रजेचं दुःख न जाणणारा कधीही राजा बनू शकत नाही. मग शेरसिंगनी वीरसिंगला सजा सुनावली. अपराधी माझा पुत्र आहे म्हणून काय झालं? त्याने नियम तोडलाय, त्याला शिक्षा मिळेल. मी अपराधी वीरसिंगला 1 वर्षासाठी जंगलाच्या बाहेर जाण्याचा हुकूम देतो. हे ऐकून रंभा रागाने वेडी झाली. हा अन्याय आहे. तुम्ही नेहमी माझ्या मुलाशी सावत्रपणा करता. आता मी पण पाहीन कोण राजा बनेल. रंभा रागात सभा सोडून निघून जाते. कालू आणि लीला, तुम्ही वीरसिंगला शेजारच्या जंगलामध्ये सोडून या. दुष्ट कालू आणि लीला आपली कपटनीती सुरू करतात. मी तर तुम्हाला अगोदरच म्हणालो होतो, ही तुम्हाला राजा न बनवण्याची चाल आहे. जर तुम्ही राजा बनला असता तर मी तुमच्याशी लग्न केलं असतं. पण आता काय, मी हा विचारही नाही करू शकत. एका कोल्हिनीच्या तोंडून असं ऐकून वीरसिंगला चांगलं वाटत नाही. मला लग्न करायची घाई नाहीये. मला आता पुढे सांगा की आपल्याला काय करायचंय. आता तुम्हाला तुमची सेना बनवायला हवी. स्वतःची सेना बनवून राजाशी लढाई करून स्वतः राजा बना.
पण ते माझे पिता आहेत. आपल्या हक्कासाठी पिता असो नाही तर पुत्र, लढलं तर पाहिजे. दुसऱ्या दिवसापासूनच वीरसिंगनी आपली सेना बनवायला सुरुवात केली आणि सैन्य बनताच त्याने शेरसिंग सोबत युद्ध करायला सुरुवात केली. शेरसिंगनी लढाई थांबवण्याचे खूप प्रयत्न केले, पण वीर आता कोणाचंच ऐकत नव्हता. शेवटी तो दिवस आलाच जेव्हा पिता आणि पुत्र एकमेकांसमोर उभे होते. बाळा, युद्धानं काहीच साध्य होत नाही. युद्धात फक्त गमवावं लागतं. तुम्हाला गमवावं लागेल. मला तर राज्य मिळेल. जिंकलास तर राज्य मिळेल, पण बाप गमावशील का? हरण्याची भीती वाटते? नाही बाळा, मला माझ्या जिंकण्याची भीती वाटते. जर मी जिंकलो तर मुलगा गमवेल ही भीती वाटते. जर सिंह आहात तर सिंहासारखं बोला. बकरी सोबत राहून तुम्ही बकरीचं बोलणं बोलायला लागला शेरसिंग. हे ऐकून शेरसिंगनी युद्धाचा निर्णय घेतला आणि युद्ध सुरू झालं. लढाईत शेरसिंग वीरसिंग पेक्षा वरचढ होता, पण जेव्हा शेरसिंगनी पाहिलं वीरसिंग हरून जाईल तेव्हा त्याने जाणून बुजून हार मानली. जसं वीरनी वार केला, शेरसिंगनी काहीच प्रतिकार केला नाही आणि जखमी होऊन पडला. हे बघून अर्जुन जवळ येऊन म्हणाला, बाबा, याने तुमच्यावर वार केला, पण तुम्ही त्याला प्रतिकार का नाही केला? तुम्ही वीरसिंगवर वार का नाही केला? कारण तो माझा मुलगा आहे. तो स्वतःला सावत्र समजतो, पण मी तर ह्याला आपला मुलगाच मानतो ना. महाराज, हे तुम्हाला काय झालं? सिंहणी, अर्जुन आणि वीर माझे मुलं आहेत. माझं दोघांवर खूप प्रेम आहे. हे सिद्ध करण्यासाठी मला मरण्याशिवाय दुसरा कुठलाच रस्ता दिसला नाही. हे ऐकून वीरसिंग विचारात पडला. वीर बेटा, मी तुझ्यावर तेवढंच प्रेम करतो जेवढा अर्जुनवर. जर मला वाटलं असतं तर एका वारामध्येच तुला मारून टाकलं असतं, पण मी तुझ्यापासून जिंकून तुला हरू इच्छित नव्हतो. मी तुला प्रेम देऊन जिंकू इच्छित होतो. हे ऐकताच वीरसिंगच्या डोळ्यातून अश्रू येतात. बाबा, मला माफ करा. मी तुम्हाला चुकीचं समजत होतो. मला माफ करा. शेरसिंगने अर्जुनचा हात पकडला आणि वीरच्या हातात दिला. अर्जुन बेटा, याला राजा बनण्याची खूप इच्छा आहे. तू त्याला राजा बनव. असं म्हणून शेरसिंगने आपला शेवटचा श्वास घेतला. नाही बाबा, तुम्ही माझे डोळे उघडलेत. आता मला राजा नाही बनायचं. आपल्या पित्याचा हत्यारा कधीही राजा बनण्याच्या लायकीचा नसतो. हो बेटा, तुझ्या वडिलांची शेवटची इच्छा आहे की तू राजा बनावस, म्हणून मला वाटतं की तूच राजा बनावस. हो दादा, मना करू नकोस. माझी शपथ आहे तुला. अर्जुनने आपली आई आणि वीरसिंग यांचं म्हणणं मान्य केलं आणि जंगलाचा राजा बनला. आता अर्जुन आणि वीर मिळून जंगलावर राज्य करतात आणि जंगलवासी आनंदाने राहतात. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.